वारकरी चळवळीला लाभलेलं यश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की आता भगव्या ध्वजाचं रक्षण कुणी एक जात करू शकत नाही, कुणी एक माणूस करू शकत नाही. आता 18 पगड जाती 12 बलुतेदार समाज एकत्रित करावा लागल आणि मगच धर्म टिकावता येईल. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा मनात असताना केलं काय? ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यसाजी सोबत घेतला, न्हाव्याचा शिवा काशीत सोबत घेतला, रामोशी समाजाचा आमचा बैरजी नाईक सोबत घेतला, 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्या पोरांना एकत्र केलं आणि नंतर या मुघलांच्या छातडात भगवा रावला. एका बाजूला कुतुबशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला मुघलशाही. शत्रू एक आहे का? पण जाणता राजा सगळ्यांना जे पुरून उरला ना त्या या सवंगाड्यांच्या सोबतीनं. पोरं अशी कमवली भाऊ, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे या भावनेनं पोरं प्रेरित झाली. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात जर काय कमावले तर माणसं कमावली, आणि तेव्हा आपल्याला हे हिंदवी स्वराज्य पाहायला भेटलं. शिवरायांचे फार मोठे उपकार आहे आपल्यावर. आपल्या हिंदूच्या घरात जन्माला आलेल्या पोराच्या बारशाच्या पत्रिकेवरही शिवरायांचाच फोटो पाहिजे, आणि आपल्या हिंदू धर्मात जन्माला आलेल्या पोराच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा पाहिजे. आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक धर्म कार्यात, मग सप्ताह असू द्या नाहीतर कथा असू द्या, तिथे व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान पाहिजेच. का तुम्हाला सांगतो, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो हम सबकी सुन्नत होती. सुन्नत माहिती आहे का? गुगलला टाका, सगळ्यांची झाली असती भाऊ. शिवरायांमुळे आपण हिंदू राहिलो.